आप ही अदालत मध्ये बीजेपीवर आरोप आहे की यांच्या सरकारने दबावाखाली येऊन सीज फायर केलं. सुधांशुजी, संपूर्ण देशाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. भारतीय सैन्याने एवढा पराक्रम दाखवला, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली. आपण आता पाहिलं की कसं पाकिस्तानच्या एअर बेसिसला उद्ध्वस्त केलं, कसं आतंकवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केलं. आणि अशा वेळी जेव्हा सेना हायवर होती, भारताचा अपर हँड होता, आणि मग सीज फायर झालं. आता प्रश्न असा आहे की काय सीज फायर अमेरिकेच्या दबावामुळे झालं, ट्रम्पच्या प्रेशरमुळे झालं? हे बघा, पहिली गोष्ट तर ही आहे की भारत सरकारने फायर या शब्दाचा उपयोग नाही केला. ते म्हणाले की हा ऑपरेशनल ब्रेक आहे, म्हणजे हा युद्धविराम नाही, हा अल्पविराम आहे. जसं तुम्ही लोक टीव्हीमध्ये म्हणतात ना, हा कमर्शियल ब्रेक, भेटूयात ब्रेक नंतर. मग आता ब्रेक नंतर काय होणार आहे, काय ब्रेकिंग आणि रेटिंग होणार आहे, हे अजून बाकी आहे पिक्चर. दुसरी गोष्ट, प्रश्न ते विचारत आहेत ज्यांनी सुरुवात केलीच नव्हती. 26/11च्या हल्ल्यानंतर त्यावेळी एअरफोर्सचे चीफ फालिहोमी मेजर साहेब यांनी 2016 मध्ये लिहिलंय की भारताचे एअरफोर्स स्ट्राईक करण्यासाठी तयार होती, परंतु मनमोहन सिंग सरकारने संदेश दिले नाही. ज्यांनी आव्हानच केलं नाही ते आज म्हणत आहेत की निर्णयाच्या आधी मध्येच का थांबलात. आता मला त्याचं उत्तर द्यायचं आहे. हे बघा, हे जे ऑपरेशन सिंदूर झालंय संपूर्ण जगात एक वेगळ्या टाईपचं ऑपरेशन आहे, आणि याने भारताबद्दल एक पूर्ण विचार बदलला आहे. जे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की आम्ही 3 क्लिअर ऑब्जेक्टिव्ह, बघा प्रत्येक ऑपरेशनचं एक ऑब्जेक्टिव्ह असतं, आम्ही काय अटेंड केलं. तुम्ही बघा 2016 मध्ये जेव्हा उरीच्या नंतर सर्जिकल स्ट्राईक झाली होती, तेव्हा आर्मीने जाऊन लँड रूटने अटॅक केला होता. कुणावर? आतंकवाद्यांच्या कॅम्पवर. 2019 मध्ये आता जेव्हा बालाकोट झालं, तेव्हा आता ते आर्मीच्या लेवलवर तयार होते, सावध होते, तर एअरफोर्सने जाऊन अटॅक केला. कुणावर? लॉन्च पॅडवर. म्हणजे एक स्टेप पुढे गेले, कॅम्पच्यावर लॉन्च पॅडवर गेले. यावेळी गेले तेव्हा तर आर्मी एअरपोर्ट सगळं काही होतं. यावेळी सुद्धा नो कॉन्टॅक्ट वॉर, सरळ मिसाईलने जाऊन त्यांच्या 9-10 ठिकाणांना एकत्र उद्ध्वस्त केलं, आणि पहिल्यांदा जाऊन जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैबाच्या हेडक्वार्टरला डिस्ट्रॉय केलं, ज्यामध्ये 100-150च्या वर लोक मारले गेले. तर आता तुम्ही समजू शकता की स्टेप बाय स्टेप भारत पुढे गेला. आम्ही न्यू नॉर्मल स्थापित केलं, जे पंतप्रधानजी म्हणाले होते. सेकंड थिंग, हा जगातील एकमेव अवधी होता जेव्हा एक न्यूक्लिअर पॉवर नेशनच्या आत घुसून कुणीतरी स्ट्राईक केली असेल, म्हणजेच न्यूक्लिअर ब्लफ संपला. तिसरं, जो स्टेट आणि नॉन स्टेट ऍक्टर्सच्या मधला जो मुखवटा होता ना, जो पडदा होता, तो सुद्धा हटवला गेला. आता स्पष्ट सांगितलं गेलंय की दोघांमध्ये काही फरक नाहीये. तर माननीय पंतप्रधानजींनी सांगितलं होतं बिकानेरमध्ये, रक्त नाही वाहत आहे, शरीरामध्ये कुंकू म्हणजे सिंदूर वाहत आहे. 7 मेची रात्र काय होती? 7 मेला मंगळवार होता. तर जे भारताच्या सैन्याने करून दाखवलं, परंतु ते एका ओळीमध्ये सांगेल कि लाल देह लालील असे अरुधरी लाल लंगूर और वज्र देह दानव दलन, जय 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 कपिसूर, और मंगलवार की रात्र को ऑपरेशन सिंदूर. पण सुधांशुजी, जे काँग्रेसचे नेता म्हणतायत सिंदूरचा सौदा केला, अमेरिकेच्या वडिलांनी वॉर थांबवलं. आमच्या सेनेने दाखवलंय की मन में है धैर्य और तन में प्रचंड शौर्य. बन चंद्रगुप्त मौर्य प्रलय मचाएंगे. महाराणा और शिवा की संतति कहाते हम शीश कट जाए भले झुकने ना पाएंगे. बार बार छेड़िए ना भारत स्वाभिमान को, अन्यथा बाद में बहुत पछताएंगे. सौगंध मां भवानी की उठेगी ललकार जब आपके घरों पे चील कौए मंडराएंगे. आता ऐका, आता त्यानंतर काहीतरी फिरत होतं. आम्ही नाही म्हणत, इंटरनॅशनल मीडियामध्ये बातमी आहे, कुठलं तरी जहाज फिरत होतं अमेरिकेचं, जे न्यूक्लिअर लीक चेक करण्यासाठी गेलं होतं. तर भारत सरकारने तर सांगितलं की आम्हाला काही माहित नाहीये, परंतु कदाचित अमेरिकेला जास्त चांगली माहिती असू शकते, कारण अमेरिकेच्या फौजा तिथे राहिल्या आहेत. त्यांना हे देखील माहिती असू शकतं की कुठे कुठे पाकिस्तानचे न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन आहेत, आणि 9-10च्या रात्री जो विनाश झाला आहे त्याच्यानंतर त्यांनी कॉल केला असेल. याची शक्यता आपण नाकारू शकत नाही की पाकिस्तानने सांगितलं असेल अमेरिकेला, दादा आम्हाला वाचवा, तर दादा म्हणाला असेल बाळा माफी मागून टाक. मग त्यांनी त्याच्या दुसऱ्या दिवशी कॉल करण्याचे कष्ट घेतले. तर मला फक्त हे सांगायचं आहे, आता तुम्ही जरा हे लक्षपूर्वक ऐका. 9 मेला
व्हाईस प्रेसिडेंट JD व्हान्स यांना विचारलं जातं अबाउट द इंडिया पाकिस्तान कॉम्प्लेक्स, तर त्यांचं स्टेटेड वक्तव्य आहे दिस इज नन ऑफ अवर बिझनेस. मग 24 तासांमध्ये असं काय झालं की अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे वक्तव्य आणि त्यामध्ये न्यूक्लिअर अँगल ते घेऊन आले. आता तुम्ही पूर्ण टाइम लाईन बघा. रात्री 2:30 वाजता शहबाज शरीफला सांगितलं जातं 9:10च्या रात्री नूर खान एअरबेस डिस्ट्रॉय झाला. मॉर्निंगमध्ये ते संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. 10 मेला 1 वाजता डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन भारताला अप्रोच करतात आणि हे पाकिस्तानने देखील डिनाय नाही केलं की त्यांच्या DGMOने बोलायला सुरुवात केली. यामध्ये कुठेच काही किंतु परंतु नाहीये. आता असं ठरतं की 3:30 वाजता दोन्ही DGMO बोलणी करतील. 3:35 दोघांची बोलणी होते. बोलणी संपल्यानंतर साधारण 4:15 वाजता भारत सरकार म्हणते की 5 वाजता MEAची प्रेस कॉन्फरन्स होईल. 4:35 डोनाल्ड ट्रम्पचं ट्विट आहे. आता मला हे म्हणायचंय, जर गोष्ट मान्य करायची असेल ट्रम्प साहेबांची तर मग पूर्ण मान्य करा, कारण ट्रम्प साहेब तर न्यूक्लिअर अँगल सुद्धा घेऊन आलेत. आणि जर ही गोष्ट मान्य केली मग जे मोठे एक्सपर्ट आहेत, जे टॉम कुपर आहेत आणि जॉन स्पेन्सर आहेत, त्यांनी हे म्हटलं आहे की सरगोदा जवळ त्यांची न्यूक्लिअर साईट जी आहे त्यांचे एंट्री आणि एक्झिट पॉइंट डॅमेज झाले. न्यूक्लिअर वेपन्स एखाद्या कुठल्याही शॉपिंग मॉल सारखे ओपन नाही ठेवले जात. ते जमिनीपासून खूप खाली 10-20 मीटर खाली जाऊन सुद्धा 30-40 मीटर खाली जाऊन बंकर बनवून ठेवले जातात आणि त्यामध्ये 2च पॉइंट असतात, एंट्री आणि एक्झिट पॉइंट. इन केस असं मानलं, हे आम्ही नाही म्हणत, जी इंटरनॅशनल मीडियामध्ये या प्रकारची बातमी आली आहे, जर त्यामध्ये काही लिकेज झालं असेल आणि लिकेजची काही शक्यता असेल, कारण फिरत होतं ना कुठलं तरी जहाज जाऊन, आणि हे लक्षात घ्या 14 मेला अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारलं गेलं, हा प्रश्न विचारला गेला की अमेरिकेचं जहाज गेले आहे का पाकिस्तानमध्ये लीकची तपासणी करण्यासाठी, तर म्हणू शकला असता हे चुकीचं आहे. तो म्हणाला की या प्रश्नाचं उत्तर देणं माझ्या हातात नाहीये. आता जरी मानलं की ही धोक्याची शक्यता होती, तर तुम्हाला माहिती आहे सरगोदा किती लांब आहे भारताच्या सीमेपासून? केवळ 177 किलोमीटर. म्हणजे दिल्लीपासून मथुरा जास्त लांब आहे. भारताच्या सीमेपासून सरगोदा कमी अंतरावर आहे. तर इन केस ऑफ एनी इव्हेंच्युअलिटी काही घडलं असतं तर ते काय होतं हे रक्षा विशेषज्ञांना आणि त्यांच्यावर सोडून द्यायला हवं, तर ते जास्त बेटर असतं. आता ट्रम्प साहेबांचं वक्तव्य मान्य करायचं तर पूर्ण करा, तर म्हणतात नाही 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 ते पहिलं वालं. डोनाल्ड ट्रम्पजींनी देखील 15 तारखेला असं म्हटलं, मिडिएशन वर्ड्स पासून विड्रॉ करून घेतलं. त्यांचं साधं सरळ वक्तव्य आय हॅव नॉट डन इट, आय ओनली हेल्प. आणि जर ट्रम्प नाही, हे बघा, ट्रम्प साहेबांच्या बद्दल जे काँग्रेसचे नेता आहेत त्यांनी हे म्हटलं की ट्रेड डीलने घाबरून टाकलं, मोदीजींना धमकी दिली. काँग्रेसचे नेता तर ते आहेत, केवळ 1.5 वर्षापूर्वीची तर गोष्ट आहे. काँग्रेसचे नेता प्रतिपक्ष राहुल गांधी विदेशात जाऊन काय म्हणाले होते? Why the defenders of democracy, Britain and America, are silent and that they are not interfering in India? म्हणजे सरळ सरळ तुम्ही म्हणत आहात की अमेरिका आणि इंग्लंडने इथे येऊन हस्तक्षेप करावा. ते लोक आज प्रश्न विचारत आहेत, परंतु ट्रम्प साहेबांनी 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्पने वेन ही वॉज रनिंग फॉर प्रेसिडेन्शियल इलेक्शन मोदीजींबद्दल काय म्हणाले की मोदीजी एक आतून खूप चांगले माणूस आहेत, परंतु राजनैतिक दृष्टीने अतिशय टफ आहेत. ट्रम्प हे देखील म्हणाले होते की साहेब, मी हे म्हणालो की कुणी एक जो त्यांना खूप त्रास देणारा देश आहे, ते हे देखील म्हणाले यू कॅन गेस विच कंट्री इट इज. मी ठरवलं तर त्याला समजावू शकतो. तर मोदीजी म्हणाले की त्याची आवश्यकता नाहीये. आम्ही त्यांना खूप वेळा समजावलंय आणि पुढे देखील समजावण्यामध्ये पूर्णपणे सक्षम असू. आता तुम्ही या. आता जे वक्तव्य ज्याचा उल्लेख तुम्ही केला आहे हे मी चेक केलं आहे. मी अतिशय ठामपणे सांगू शकतो की हे विधान रेकॉर्डवर अवेलेबल आहे, कोणी सुद्धा जाऊन पाहू. नाही, मी आता सगळ्यांना दाखवून टाकतो सुधांशुजी, त्यात काय आहे. हाथ कंगन तो आरसी क्या, पढ़ लिखे को फारसी क्या. We have a very good relationship. He's the nicest human being. But we had a couple of occasions where somebody was threatening India. I said, let me help. I'm very good with those people. Let me help. I will do it. I will do it. Then I will do anything necessary. We've defeated them for hundreds of years. Wow. He was talking about a certain country. Okay? Yeah. You can probably guess the country. Yeah. Can't fathom which. You know the country. Yeah. But I said, whoa, what happened there? मोदीजींबद्दल बोलतायत की ते म्हणाले की मोदीजी म्हणाले मी स्वतःच सांभाळून घेईन, तुम्ही शांत राहा. मी यासाठीच तर म्हणतोय. बरं, ट्रम्पचे आणखीन एक विधान पहा. 8 मेला, 7 मेला आपण ते केलं. 8 मेला ट्रम्पचं विधान आहे की आता जे टीट फॉर टॅट तुम्ही केलं आहे ते आता थांबवायला हवं. अतिशय गंभीर गोष्ट आहे. टीट फॉर टॅटचा अर्थ काय झाला? नंबर 1, इट इज अन एक्सेप्टन्स दॅट पहलगाम इज बीन डन बाय द पाकिस्तान. टीट आणि टॅटचा अर्थ सांगितला आहे इंडियाने, आता जे तुम्हाला करायचं होतं ते केलं, आता शांत व्हायला पाहिजे. हे विधान सुद्धा मान्य करा.
नाही, हे वाला सुद्धा मान्य करायचं नाहीये आणि आता ते वाला देखील मान्य नाही करायचं. अच्छा, मग ट्रम्पने काय सांगितलं? 1000 वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीरचा संघर्ष आहे. तर मग पाकिस्तान तर 75 वर्षांपूर्वीच बनला. हे तर पाकिस्तानमध्ये सांगितलं जातं की 1000 वर्षांपूर्वी होता आणि काश्मीरमध्ये इस्लामची सुरुवात 1339 मध्ये शाहमीरच्या काळामध्ये झाली. त्याच्या आधी तर इस्लामचा नामोनिशाण नव्हता काश्मीरमध्ये. जो पाकिस्तानी थेअरी शिकवण्याचा प्रयत्न केला जातो की हजारो वर्षांपूर्वीपासून होता, तर तसा एक मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की आपण 2025 मध्ये बसलो. बरोबर 1000 वर्षांपूर्वी एक गोष्ट घडली. 1025 मध्ये सोमनाथचा विध्वंस झाला होता. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की स्वतंत्र भारतामध्ये जेव्हा त्या सोमनाथचे पुनर्निर्माण झाले होते तेव्हा खूप सारे लोक याच्या विरोधात होते, आपले तत्कालीन पंतप्रधान देखील. आणि मजेची गोष्ट ही आहे, पाकिस्तान त्याने आपल्याला जोडतो आणि महमूद गजनीने ते केलं होतं. त्याने आपल्या मिसाईलचं नाव गजनी ठेवलं होतं. मग तुम्ही हा विचार करा की जर हे म्हणत आहेत तर याचा अर्थ ट्रम्प हे देखील समजत आहेत की हे जे प्रकरण आहे हे इतकं खोल आहे. आणि ही काही प्रमाणात ती गोष्ट आहे जी असीम मुनीर देखील म्हणाले होते की 2 नेशन थिअरी होती. आता बघा, ही देखील खूप मजेशीर गोष्ट. आता जेव्हा पाकिस्तानचा सेना अध्यक्ष बोलतोय म्हणजे मुजरिम इक्बालिया सांगत आहे, तरी देखील आरोप दुसऱ्यांवर करण्यासाठी इथे लोक उभे आहेत. अरे बाबा, जेव्हा आरोपीने मान्य केले की आम्ही केलं होतं त्याच्यानंतर गोष्ट संपली ना. सुधांशुजी, आरोप तर असा आहे की भारताच्या विदेश मंत्रींनी पाकिस्तानला आधीपासून सांगितलं होतं की आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहोत, आतंकवादी ठिकाणांना नष्ट करणार आहोत. आणि यामुळेच हे राहुल गांधी यांचं विधान आहे, यामुळेच आमचे खूप सारे प्लेन उद्ध्वस्त झाले, उडाले. बरं, बराक ओबामा साहेब त्यांनी आपले पुस्तक द प्रॉमिस लँडमध्ये लिहिलं आहे, कदाचित पेज नंबर 41 वर जाऊन चेक करा राहुल गांधींबद्दल. ते म्हणतात की राहुल गांधी एक असे व्यक्ती आहेत जे खूप नर्वस असतात, एक असे स्टुडंट प्रमाणे आहेत की जे आपल्या टीचरला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रयत्न तर खूप करत असतो दाखवण्यासाठी की त्याला खूप काही माहिती आहे, पण वास्तवात तर त्याला काहीच माहित नाही. तर मला वाटतं की हे वाला जे विधान तुम्ही म्हणत आहात की त्यांनी हे म्हणण्याचा प्रयत्न केला आहे, तर हे कुठे ना कुठे त्याच भावनेने प्रेरित झालेलं दिसून येतं, जिथे की त्यांच्याकडे माहितीचा खूप अभाव आहे आणि माहितीच्या अभावामध्ये खूपदा राहुल गांधी या प्रकारच्या गोष्टी बोलतात. त्यांनी जयशंकर बद्दल काँग्रेसचे नेता आहेत ते आता थांबा, म्हणाले ते देखील मी जयचंद स्पष्ट आहेत, करतो. गद्दार आहेत. हे मला स्पष्ट करून सांगायचंय. पहिली गोष्ट, या विषयाला विदेश मंत्रालयाच्या समितीमध्ये विदेश सचिवांच्या द्वारे सांगून झालं आहे आणि त्या दिवशी 19 मेला बैठक झाली होती. मी देखील त्यामध्ये सदस्य आहे. त्या दिवशी सगळ्यात जास्त उपस्थिती होती. 24 MP अवेलेबल होते आणि त्यामध्ये जे काँग्रेसचे होते त्यांना जाऊन सांगायला पाहिजे. झालं असं की 1:30 वाजता रात्री जेव्हा ऑपरेशन संपलं, 1:05 सुरू झालं, 1:27 संपलं. 2 मिनिटांनंतर पाकिस्तानला सांगितलं गेलं की आम्ही हे असं केलं आहे, तुमच्या आतंकवादी ठिकाणांना डिस्ट्रॉय केलंय. आम्ही तुमच्या कुठल्याही नागरिक ठिकाणांवर अटॅक केला नाहीये, तुमच्या कुठल्याही एनर्जी किंवा या प्रकारच्या स्ट्रॅटेजिक इन्स्टॉलेशनवर अटॅक नाही केला आहे, तुमच्या मिलिटरी इन्स्टॉलेशनवर अटॅक नाही केला. आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं. तुम्ही जे केलं होतं त्याच्या बदल्यात आता ही गोष्ट तुम्हाला पुढे वाढवायची असेल तर तुम्ही पुढे वाढवा, नाहीतर आमच्याकडनं हे प्रकरण संपलं आहे. त्यांनी उत्तर नाही दिलं. ते त्याच्यानंतर आले. कारण माहितीये काय होतं? जयशंकरजी हे का म्हणाले, आजचा भारत तो आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली. घुसतो देखील, मारतो देखील आणि मारल्यानंतर सांगतो देखील की मी मारून दाखवलंय. तो चोरून लपून जाऊन मारत नाहीये. जे आपले डेलिगेशन जात आहेत ना एमपीसचे, तर घुसतो देखील, मारतो देखील, सांगतो देखील, मग जगाला दाखवतो देखील की आम्ही हे केलं आहे. परंतु राहुलजी खूप अग्रेसिव्ह आहेत आणि ते म्हणतायत की हे मोदीजींचं रक्त फक्त कॅमेऱ्याच्या समोर उसळतं. हे बघा, मोदीजींनी, मी तुम्हाला सांगितलं की स्टेप बाय स्टेप जे काम करून दाखवलं आहे, हे स्टेटमेंट जे पंतप्रधानजींनी दिलं आहे, याच्या आधी आतंकवादाच्या घटनांवर या प्रकारचं स्टेटमेंट केवळ अमेरिकेचे राष्ट्रपती देत होते. आठवा तुम्ही 9/11च्या नंतर म्हटलं होतं जॉर्ज बुशने की जगाच्या ज्या कोपऱ्यात असतील तिथे जाऊन आम्ही त्यांना मारू. मोदीजी म्हणाले पृथ्वीच्या कोपऱ्याच्या शेवटपर्यंत जाऊन शोधून मारू, तो आपला सन्मान बनला. आणि आता ऐका, मोदीजी म्हणाले डोकं थंड ठेवतो आणि रक्त गरम. डोकं थंड ठेवल्यामुळे काय परिणाम होतो माहितीये? आता बघा कसं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ स्वतः हे म्हणाले आहेत ऑन रेकॉर्ड की 9 आणि 10 तारखेच्या दरम्यानच्या रात्री माझ्या सेनापती जनरल आसिफ मुनीरने मला 2:30 वाजता रात्री उठवलं आणि म्हणाले, वजीर आझम साहेब, भारताने आपल्या कित्येक एअरबेसेसवर अटॅक केला आहे आणि नूरखान एअरबेसवर देखील मिसाईल पडली आहे. हे थंड डोक्याने
गरम रक्ताने केलं गेलेलं काम होतं. आणि पंतप्रधान मोदीजींनी ज्या स्ट्रॅटेजी बरोबर हा पूर्ण विषय हँडल केला आहे, ही चायनाची मिसाईल बनवणारी कंपनी आहे PL-15. कुणी जाऊन चेक करावे. तिचं नाव आहे एव्हिक्स, एव्हिएशन कॉर्पोरेशन ऑफ चायना असं काहीतरी आहे, चेंगदूमध्ये. त्याचं शेअर पडला 9%. आता ऐका, जे त्यांचं ते जे प्लेन आहे J-17 ते बनवणाऱ्या कंपनीचा शेअर पडला 12%. पाकिस्तानचे शेअर पडले 7 ते 8%. इतकंच नाही झालं, याच्यानंतर कारण चायनामध्ये सगळं गव्हर्नमेंट कंट्रोल आहे, तर त्यांनी त्यांच्या शेअर्सला उचलण्याचा खूप प्रयत्न केला, तरी देखील त्यांचे डिफेन्सचे जे स्टॉक्स आहेत ते 6% खाली आले. तर तुम्ही हा विचार करा की कुठल्या प्रकारे गांभीर्याने काम करायला हवं आणि कुठल्या उंचीवर देशाला घेऊन जाऊन कार्य करायला हवं. ते पंतप्रधान मोदीजींनी अतिशय गांभीर्याने या विषयावर काम केलं आहे. लोक तर हे देखील म्हणतायत की सगळेच्या सगळे जितके इंडियामध्ये वेपन्स बनवले होते त्या सगळ्यांना आणि टेस्ट सर, करून मी आणखीन एक बघितलं. उदाहरण देऊन सांगतो. किती गांभीर्याने काम केलंय हे सुद्धा पाहिलं. आता तुम्ही पाहिलं असेल की एक तिथे त्याचं नाव होतं कदाचित हाफिज सैफुल्ला, ज्याने 2006 मध्ये टेररिस्ट कॅम्पवर त्या CRPF कॅम्पवर टेररिस्ट अटॅक केला होता आणि ज्याने कित्येक प्रकारच्या अटॅकमध्ये त्याचं नाव आलं होतं. RSS हेडक्वार्टर्सवर सुद्धा केला होता. अज्ञात लोकांनी त्याला मारलं. आता बघा, हे काय होतं की तिथल्या सरकारचा दबदबा वर्चस्व, दबदब्याऐवजी जमीनदोस्त होतो. तेव्हा काहीसं असं होतं. तर जे आमच्या इथे मग काम हे अज्ञात करतात, लोक सुद्धा तुमच्याच नाही पक्षाने आम्हाला नाही पाठवले? माहित ते कोण आहेत. आम्हाला नाही माहित ते कोण आहेत. त्यासाठी मी सांगू काय होतं. तुमच्यापैकी जे लोक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशामध्ये राहणारे असतील, तर बुंदेलखंडामध्ये एक आला गायला जातो. आला उदलचं नाव ऐकलं असेल, तर आलामध्ये एक लाईन आहे कि बड़े लड़ैया मोहबे वाले जय की मार सही ना जाए और एक का मारे दुई मर जावे तीसर खौफ खाए मर जाए. मग तुम्ही बघा, एक ऑपरेशन केलं, जैशे मोहम्मद लष्कर तैयबा फिनिश. आता माहित नाही घाबरून तो कसा काय मेला, आम्हाला काय माहित. ब्रह्मोसच्या बद्दल मी कमेंट बघितली. पाकिस्तान मोदीजींना म्हणाला की आम्हाला ब्रह्मोस पाठवून द्या. कितीच आहे ते म्हणाले, पत्ता सांगा, फ्रीमध्ये पाठवून देतो. नाही. तुम्हाला आठवत असेल जे जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर आहे, ज्याचं नाव मरकज सुभानअल्लाह होतं, तर असं मोदीजींनी ब्रह्मोस पाठवलं की एक काळ होता जिथे बसून आतंकी हल्ले होत होते. दिल्ली, मुंबई, चंदीगड, गुवाहाटी, चेन्नई, लखनौ, फैजाबाद, वाराणसी, जयपूर, सुरत, नागपूर. सांगा असं कुठलं ठिकाण होतं का जिथे आतंकवादी हल्ले होत नव्हते? आतंकवादी हल्ले होत होते आणि मरकज सुभानअल्लाह मध्ये बसून सुभानअल्लाह बोलायचे. आज मोदीजींनी असं मारलंय की तिथे बसून या अल्लाह बोलण्याची वेळ आली. जनतेमधून एक प्रश्न घेऊ शकतो आपण यावेळी. पहलगामच्या हल्ल्यानंतर जेव्हा भारत सरकारने POK मध्ये दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली, तेव्हा राहुल गांधीजी म्हणाले होते की आम्ही भारत सरकारला संपूर्ण सपोर्ट करू. पण असं काय झालं की नंतर राहुल गांधी पलटले? बघा, हे मला असं वाटतं याचं उत्तर तर काँग्रेस पार्टी किंवा राहुल गांधींचा कोणी प्रवक्ता देऊ शकतो. परंतु उलटणं पालटणं जे आहे ते काँग्रेस पार्टीच्या वृत्तीमध्येच राहिलंय. आणि तसंही ज्या काळामध्ये फक्त त्यांचीच सत्ता होती तेव्हा फुल सपोर्ट नव्हता करायचा. केवळ सैन्य जे करण्यासाठी तयार होतं त्यामध्ये शांत राहायचं होतं. बराक ओबामांनी आपले पुस्तक प्रॉमिस लँडमध्ये लिहिलंय 2010 मध्ये मनमोहन सिंगजींच्या बातमीच्या आधारावर की 2008 नंतर भारताची सेना कारवाई करण्यासाठी तयार होती. परंतु काँग्रेस सरकारने यामुळे कारवाई नाही केली, कारण त्यांना वाटत होतं यामुळे उगवणाऱ्या राष्ट्रवादाच्या वातावरणात बीजेपीला फायदा होऊ शकतो. आणि राहुल गांधी तर ते व्यक्ती आहेत ज्यांनी 15 जुलै 2011ला ते म्हणाले की आतंकवादाला तर संपूर्णपणे थांबवणं शक्यच नाहीये. इट्स इम्पॉसिबल टू स्टॉप टेररिझम ॲट ऑल द टाइम्स. परंतु तुम्ही पहा, मोदीजींचं सरकार आल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये जो आतंकवाद होत होता, दक्षिण काश्मीरच्या 4 जिल्ह्यांपर्यंत त्याला सीमित करण्यात यश मिळवलं आहे. यामुळे मला म्हणायचं आहे, पंतप्रधान मोदीजींसाठी काँग्रेस पार्टीकडून विरोध नका करू. जर सपोर्ट करायचा असेल तर पूर्णपणे सपोर्ट करा. मेरी हिम्मत को सराहो, मेरे हमराही बनो, मैंने एक शम्मा जलाई है हवाओं के खिलाफ.